नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जगन्नाथने आता तिलोत्तमाला घरीच राहून सारंगच्या आयुष्यासाठी त्याचं चांगलं होण्यासाठी पूजा करण्याचा सल्ला दिलेला असतो आणि त्यानुसार तिलोत्तमा आता घरीच असते. ती आपल्या मुलाच्या लग्नाला जाऊ शकत नसते आणि जगन्नाथला तिकडे आपला हेतू आपलं प्लॅनिंग हे काही परफेक्टली वर्क व्हायला हवं असतं आणि म्हणूनच त्याने सारंग आणि सावलीच्या लग्नाचा थाट घातलेला असताना तिलोत्तमाला घरी राहायला सांगितलेलं असतं. इकडे सावली आणि तिचे घरचे ज्या गाडीमध्ये जात असतात ती गाडी खराब होते आणि त्या गाडीचा ड्रायव्हर हा जगन्नाथचाच माणूस असतो. त्यानेच त्याला सांगितलेलं असतं की मी जेव्हा सांगेल तेव्हाच तिथून निघायचं. तो आता नाटक करत असतो की गाडी खराब झाली. तिच्या घरचे आता काळजीत पडलेले असतात आणि आई बाबा तर एकमेकांशी बोलत असतात आणि म्हणत असतात की आपण रिक्षाने जाऊया, पण आपल्याला आता उशीर होऊन चालणार नाही. आणि त्या ड्रायव्हरला विचारत असतात की किती वेळ लागणार आहे अजून. त्यावर तो म्हणतो की साहेब थांबा थोडं, मी बघतो काय करायचंय ते. आणि तो मुद्दाम उशीर करत असतो. इकडे अस्मी सुद्धा आता लग्नाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेली असते. ती आतमध्ये जाणार तेवढ्यात तिला ऐश्वर्या अडवते आणि तिच्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. जगन्नाथला सावली आणि तिच्या घरच्यांना त्या ठिकाणी पोहोचायचं असतं जिथे सारंगचं लग्न होणार असतं आणि अस्मीला त्याला तिथून गायब करायचं असतं, जेणेकरून सावली आणि सारंग यांचंच लग्न होईल. जर भर मांडवातून मेहेंदळे कुटुंबाची होणारी सून गायब झाली तर त्यांची खूप बदनामी होईल आणि तिथे जर एक नवरी असेल तर तिच्यासोबतच सारंगचं लग्न लावून देण्यात येईल. बहुतेक असाच काहीसा प्लॅन त्याचा असणार आहे. तिकडे आता पारू सुद्धा येणार असते कारण तिच्या मैत्रिणीचं म्हणजे सावलीचं लग्न असतं आणि पारू सुद्धा आता या सगळ्यांमध्ये जगन्नाथची मदतच करणार आहे कारण सावलीच्या बाजूने तो असतो. हे सगळं ना नक्की बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.